शुभ सकाळ मंडळी. कशी छान गुलाबी थंडी पडली आहे ना. पण सूर्य उगवल्यामुळे थंडी थोडी कमी झाली आहे. भक्तीच्या टेरेसवर सुद्धा अशी छान गुलाबी गुलाबी फुलं उमलली आहेत. काही अजून उमलत आहेत. गुड मॉर्निंग. लाल चुटूक जास्वंद. पण आमच्या या पिवळ्या जास्वंदाची मात्र लवकरच सकाळ झाली आहे. हे बघा, एक उमललं आहे आणि एक उमलत आहे. आता तुम्हाला आणखीन आणि आंब्याचा मोहर बघा, छान छान छोट्या छोट्या कळ्या पण लागल्या आहेत. आपण आणखीन एक आज गंमत बघणार आहे भक्तीच्या बागेमध्ये. हे बघा, केवढं तरी आपण टेरेसवरून बघतोय आपली केळीची ही झाडं. आणि आता आपण खाली आलोय जिथून केळीची झाडं मातीमध्ये उगवलेली आहेत. बघा, कितीतरी वेगवेगळ्या आकाराच्या उंचीच्या या केळी. आणि हे बघा, केळीचा घड आपल्यासाठी तयार आहे. असे 1 2 3 घड आहे. हे बघा, इकडे पण एक घड आहे, पण हा अजून थोडासा कोवळा आहे. तयार आहे. आणि आता असा हा घड काढून झालेला आहे. आता हे केळीच्या एकाच बुंद्यातून अनेक असे हे पील आलेले आहेत. तर ते एक्स्ट्रा वाढलेले त्याची कापणी करावीच लागते. खरं तर लहानपणीच करायला पाहिजे होती, परंतु कामाच्या गडबडीत ते काढायचे राहून गेले आणि उंच उंच वाढले. मग मुख्य केळीला त्याचा त्रास होतो, म्हणून आपण ते काढत आहोत. हे बघा, हे असे एक्स्ट्रा कंद पण इथे वाढलेले आहेत. हे जास्तीचे आहेत आणि म्हणून आपण ते काढून टाकावे लागतात, जेणेकरून मुख्य झाडाला आपल्याला अधिक खत पाणी देता येईल किंवा त्याचं अधिक चांगलं पोषण होईल. परंतु कमी जागेमध्ये शहरातसुद्धा अशी एवढी छान केळी येऊ शकते. त्याला सुंदर असे घड येऊ शकतात. ही विलायची केळी आहेत आणि म्हणून ती खूप उंच वाढलेली आहे. हे आपण बघतो इथे. यालाच केळीचे खुंट देखील म्हणतात. बऱ्याचदा पूजेमध्ये हे खुंट वापरले जातात. आणि केळीची पानं खरं तर जेवणासाठी खूपच आपल्या आहारासाठी पोषक असतात. म्हणून बऱ्याचदा उपवास सोडण्यासाठी केळीचं पान वापरण्याची भारतीय संस्कृती आहे. किती अनिवार्य पान आहेत बघा. आता आपण ज्या झाडाची केळी काढली ते झाड आपल्याला तळापासून काढून टाकलं पाहिजे, कारण त्याला काही परत केळी येत नाही. त्याच्या बाजूला हा जो पील वाढलेला आहे किंवा त्याला तुम्ही जे केळीचा खुंट म्हणता, तर याचंच आता मोठं झाड होईल. परंतु हा जो त्याच्या शेजारी असलेला मोठा बुंदा, तो मात्र तळातून काढून टाकायचा आणि त्याची पानं आपण वापरू शकतो. आणि हे जे बुंदा आहे त्याचे पुन्हा बारीक बारीक तुकडे करून बागेमध्येच त्याचं खत होऊ शकतं. तर अशा पद्धतीने केळीची ही पुनर्लागवड फारशी करावी लागत नाही. एकदा आलेल्या केळीला पुन्हा 4-5 वेळा तरी पुन्हा ते खुंट मोठे होतात आणि चांगले घड लागू शकतात. आणि त्यानंतर मग पुन्हा हे सगळंच काढून टाकायचं आणि नवीन काय लावायचं, कंद लावायचा. केळीचा कंद वाढत असतो आणि तो जमिनीच्या खाली लावायचा असतो. खरं तर केळीचं चांगलं पोषण झालं नाही की असं छोट्याच केळीला असा हा छोटा घड पण आलेला होता. हे बघा, हे त्याचं छोटंसं कमळ म्हणजे केळीच्या फुलाला हे केळफूल आहे पुढे आलेलं, आणि असे त्याला केळी लागतात. आणि आता हा मोठा घड, त्याचं आपण फण्या बाजूला काढू. काही केळी या भाजीला वापरता येतात, काही पिकत घालता येतात. परंतु अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या बागेमध्ये आलेली ही केळ आणि केळीला लागलेला लोंगर, केळीचे एकूण जे बंच असतात त्याला लोंगर म्हणतात. आणि असे आपण जे आता स्वतंत्र काढतोय त्याला फण्या म्हणतात.
आणि एक स्वतंत्र केलं की त्याला केळ म्हणतात. आता ते घड लोंगर वरून खाली पडला म्हणून काही केळी तुटली आहेत, परंतु आपण त्याची भाजी करू, ते काही वाया जाणार नाही. हे बघा, असं मध्यभागी असा दांडा असतो आणि दांड्याच्या भोवती त्याला असे हे घड लागलेले असतात. ही केळीची रचना बघा निसर्गाने कशी वेगळी केलेली आहे. आणि ज्या केळी तुटल्या आहेत त्या आता आपण स्वतंत्र काढल्या आहेत आणि ज्या चांगल्या आहेत, ज्या पिकू शकणार आहेत त्या आपण स्वतंत्र ठेवल्या आहेत. बघा, एका झाडाला एका लोंगरला किती केळी निघू शकतात. तरी तो घड तसा लहानच निघाला आहे, पण हरकत नाही. सहज आपल्या बागेत आलेली ही केळी, अर्थात रोप लावलंच होतं, पण एक रोप लावल्यावर त्याची कितीतरी पुन्हा प्रतिरोपं तयार झाली आहेत आणि त्याला आलेल्या या केळी. आहे ना आनंद? हे बघा, आता आपण अशी छान एखाद्या ट्रेमध्ये भरून ही केळी पिकत घालणार आहे, पण वरती नेण्यासाठी, पिकत घालण्यासाठी. आता नगाप्रमाणे म्हणाल तर ही साधारण असं नाही, पण 87 केळी निघलेली आहेत. आणि फण्या म्हणाल तर 6 फण्या होत्या याच्यात. आता ही थोडीशी दुखावलेली केळी, आपण याची भाजी करूया आणि ही सगळी पिकत घालूया. या तुम्ही पण वानवळा घ्यायला आपल्या पुण्यातल्या भक्तीतल्या बागेमध्ये. असं काहीतरी छान छान हे सतत नेहमी घडत असतं आणि त्याचाच हा आनंद आपण सर्वजण वाटून घेत असतो. नमस्कार. मस्त रहा, मजेत रहा, पर्यावरणाच्या सानिध्यात रहा.